नमस्कार मित्रांनो, खूप 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 सॉरी, तुम्हाला खूप लेट करत आहे मी हा पार्ट 2 अपलोड करायला. ही माझी नमस्कार मित्रांनो, त्यासाठी खूप 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 सॉरी, तुम्हाला खूप लेट करत आहे मी हा पार्ट 2 अपलोड करायला. थांबा एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा, काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे. आपण कुठे होतो? हां, चुन्याच्या खाण्याजवळ होतो पार्ट 1 मध्ये. आता आपण जी माहिती घेणार आहे ती रायगड गडाच्या प्रथम दरवाजाबद्दल घेणार आहे. चला तर मग पाहूया. हा जो माझा दगड आहे ना, त्याला की स्टोन म्हणतात. काय म्हणतात? की स्टोन. की म्हणजे जर तो निघाला तर काय होईल? तो की स्टोन असतो. तो काय करतो? हा जो लोड आहे ना, दोघांना प्रेस करून ठेवतो. तो स्थापत्यशैली सांगतोय मी आता. मी इतिहास नाही सांगत आता, मी स्थापत्यशैली सांगतोय. नंतर मी तुम्हाला शास्त्र सांगेन त्याच्यावरचं. तो की स्टोन आहे ना, तो बघून हे करावा होतो. तो व्यवस्थित पारखायला लागतो, ती नजर व्यवस्थित लागते. तो जर खराब दगड जर तुम्ही हे केलात ना, या सह्याद्रीमध्ये दगड आढळतो कोणता? बेसॉल्ट. सह्याद्री चालू होतो जवळपास अरवली पर्वतरांगा अशा वाकडे गेला की त्याच्यात पुढून गुजरातच्या आसपासपासून सह्याद्री चालू होतो. सह्याद्रीचा पहिला किल्ला साल्हेर, आमचा सगळ्यात सह्याद्रीला उंच किल्ला. साल्हेर पासून जेव्हा सह्याद्री चालू झाला की या परशुराम घाटापर्यंत ना तुम्हाला बेसॉल्ट खडक मिळतो. परशुराम घाटाचे जर खाली गेले तर काणकोण पर्यंत गोव्यातल्या तुम्हाला ना तो काही ठिकाणी जांभा मिळतो बऱ्याच प्रमाणात. जांभा मिळाला की काणकोण पासून खाली केरळापर्यंत ना तुम्हाला एक वेगळाच सफेद दगड असतो, कठीणच कडकच, पण तो जरासा सफेद असतो तो. पण तो कडप्पा कसा मिळतो? तो कडापा, त्याच्यावर नावच त्या जिल्ह्याचं का तालुक्याचं कटप्पा पडलं. कटप्पा काय घ्या समजून तो तसा. त्याच्यामुळे हा इथे तो की स्टोन निवडताना ना सांभाळून निवडतो. महाडचा ब्रिज कोलॅप्स झाला होता एक वर्षी. कोलॅप्सला मराठी शब्द काय? माहिती असतो मला, तुम्ही नाही सांगायचं. तुम्ही उत्तर तुम्ही द्यायची नाहीत. तुम्ही मुद्दाम हे हायत तरुण तर घ्या फिरून, नाही तर जाल मुरून व्हॉट्सअप फेसबुक करून ना हे प्रश्न मुद्दाम त्यांच्यासाठी असतात. मला माहिती असतो सगळा. मी येड घेऊन पेडगावला जातो, कारण आज मी ड्रायव्हर आहे ना तुमचा. मी ज्यावेळी माझे स्किल दाखवणार, गाडी पंक्चर झाली तरी चालेल. कशावर होतो आपण? तुम्ही नाही, त्याचं म्हणजे लिडरलाच बोलते, लाकडा होतो. कशावर होतो आपण? महाड. तो जो ब्रिज कोलॅप्स झाला ना, त्याचा की स्टोन व्यवस्थित नव्हता. की स्टोन खराब झाल्यामुळं की स्टोन पडल्याच्या नंतर सगळा ब्रिज पत्त्याचं घर करतो आपण. जर एक जर पत्ता त्यातून काढला तर सगळं घर तसंच आहे. तो मधला की स्टोन आहे आणि त्याच्यावर तो आहे ना, त्याला मंगल कलश पानं दिसतात आणि मध्ये काय आहे? कलश आहे. आणि त्याच्यावर काय ठेवतो आपण? कलशावर नारळ ठेवतो. तो वरचा जो दाखवला त्यांनी तो नारळाचा प्रकार दाखवलाय. मधला जो आहे गोलच्या वरचा तो कलश दाखवला, बरोबर. त्याला काय म्हणतात? नारळ. त्याला काय म्हणतात? श्रीफळ. त्याला काय म्हणतात? श्रीफळ. अगदी सगळं आठवून उत्तर द्या, झिंझिण्या आणून. उत्तर जर सोपं असतं तर मी काय तुम्हाला चुकीचा वाटतो काय? मी आज तुम्ही माझ्या मी दिल खोल के बोलते. जो दिल की बातें दिल में रह के बात करते ना उसको कायर कहते हैं. जो दिल की बातें जुबान पे ला के बात करते उसको शायर कहते हैं. साला हम शायर है. मी शिवछत्रपतींचा मावळा आहे. मी बोलणार. तुम्हाला वाईट वाटतं, मला घेणं देणं नाहीये, पण तुम्ही माझ्या ना, मी तुम्हाला बोललंच पाहिजे. यापुढे ऐसे कर्म कराल तर बऱ्या नतीजा पावाल. शिवराय आपल्या सरदारावर पण म्हणतात. काय तुम्ही सल्ला केलात आणि बहलोखाना सोडा. काय निमित्त सल्ला केला? प्रतापराव, ही सेनापतीगिरी कशी? ही ती शिपाईगिरी. तुम्ही बहलोल खानाला काय म्हणून सोडलात तुम्ही? आणि तुम्ही कोण सोडणार आहे? सेनापती ना स्वराज्याचे. तुम्ही राज्याभिषेकाला महिन्यावर बहलोल खान परत येईल साळा. तुम्ही का सोडलात? आणि तुम्ही कोण सोडणार आहे? तुम्ही राजा आहात काय? तुम्ही सेनापती ना. ही सेनापतीगिरी अशी तुम्ही शिपाईगिरी केलीत. एवढा राग आला गेल्या. आणि मग वेळा तर मराठे 24 फेब्रुवारी 1674 जूनला राज्याभिषेक, फेब्रुवारीला स्वराज्याचा सेनापती मेला त्या शब्दांखातीर. त्यामुळं शब्द तुम्हाला सोपे वाटतात, शब्द सोपे नाहीयेत. तुमचा हृदयाचा कवाड उघडण्यासाठी मी आज शब्द, हृदयाचा दार उघडण्यासाठी मी शब्द कडक वापरणार आहे. आणि माझ्या शब्दामुळे तुमच्या भावना जर दुखावत असतील तर दुखून घ्या. दुखल्या पाहिजे. मर्द को दर्द नाही होता. कशावर होतो आपण? श्रीफळ. त्याला काय म्हणतात? श्रीफळ. श्रीफळ म्हणजे काय? दोन शेंडे असलेलं
श्रीफळ म्हणजे काय? श्रींना अर्पण केलेलं फळ. शास्त्रानुसार श्रीफळ म्हणजे नारळ नाहीच. एक माझा अभ्यास सांगितला, कदाचित तुमचं पुराण वेगवेगळं असू शकतं. मी पुराणातलं सांगतोय, पुराणातलं नाही. श्रीफळ म्हणजे नारळ नाहीच. जाणीवपूर्वक हे म्हणजे अगदी जबाबदारीने मी हे विधान करतोय. पण आपण देवाला पाहतो. तू जरा शांत राहा. ह्या नारळाला किती शेंड्या असतात? 2 शेंड्या. कुठे कुठे असतात? ते नवीन आले ना, मग उतर नवीन येऊ देऊ. 2 शेंड्या असतात हे लोक म्हणतात. जर 2 शेंड्या असतात तर मग एवढा सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारला असता. 3 असतात बरोबर. 1 2 शेंड्या किती असतात? शेंडी एक, लाईन 3. हे बघा, हे सगळे माझ्याकडे अशी बघते. खाली बघा कसं वाटतं लागली यार. लयच दुखल्या वाटतं. 1-2 जण आहेत ना तुमच्या समोर. तुमच्यातले एका दोघी ह्या ताई आहेत ना, त्या आहेत. त्याला फोटो काढायला आलेलो. सकाळी उठल्या लिपस्टिक पण लावले. आणि आहेत समोर तुमच्यातलेच आहे ते. जाऊ दे चल. ह्या 2 शेंडे असतात. ज्यावेळी हा नारळ आपण एका कलशात ठेवतो आणि ह्याला जर 2 शेंड्या असतील, एक वर आणि एक खाली. काळजीपूर्वक आहे का? काळजीपूर्वक आहे का? जर खालची शेंडी नसेल तर तो नारळ कधीही कोणाच्या ओटीत देऊ नये. त्या नारळाने कधी कोणाची ओटी भरू नये. कारण खालची शेंडी नसेल तर त्या नारळाने सुफलना होत नाही, त्यातून झाड उगवत नाही. आपण म्हणतो ना, देवासमोर नारळ ठेवला आहे, महिना झाला पाणी घालतोय. अरे येड्या, चुकीचा ठेवलास ना. त्याला बेस तर हवाय. मग शेंडीवाला ठेवा. अरे मागचा नारळ आमचा महिन्याभरात कोंब आला. अरे येईल नाही तो नारळ, तो कोंब येणारच होता. मग ज्यावेळी आपण पूजा वगैरे घरात करतो ना, त्यावेळी बरेचसे नारळ पडलेले असतात. आणि जर ब्राह्मणाला आहे जरा त्या कळशात ठेवायला नारळ दे, मग आपण उचलतो. अरे हा नको तो दे, तो दुसरे. अरे हा पण नको तो दे. तो काय बघतो? शेंडी, खालची पायरी, बेस. ज्यावेळी एखादा कलश घेतो त्या कलशामध्ये काय टाकतो आपण? काय टाकतो? तांदूळ, नाणं टाकतो, लक्ष्मी टाकतो आणि पाणी टाकतो. आणि त्याच्यावर हा काय ठेवतो? नारळ ठेवतो, श्रीफळ ठेवतो. ह्याला म्हणतात घटस्थापना. काय म्हणतात? घटस्थापना. ज्यावेळी आता ह्यातून कोंब येईल तो लिगल असेल. पण एक स्त्री आहे ती बाजूला झाली, पुरुष बाजूला झाला. आता त्यांच्यापासून लिगल मूल जन्माला येणार नाही. मग आमच्याकडे त्यातून एक शब्द आला, घटस्फोट. लिगल त्यातून आता काय उत्पन्नच होणार नाहीये, उभारणार नाहीये. सगळं अनलिगली कारभार. घटस्फोट, घटस्थापना. मंगल कलश आहे हे, म्हणून हे मंगल कलश इथे कोरलेले आहेत. खरंच खूप भारी वाटलं हे सर्व ऐकून. त्यानंतर आम्ही गड चढायला परत सुरुवात केली. जात असताना आम्हाला हनुमान दादाचे दर्शन झाले. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्हाला निसर्गाचे एकदम सुंदर असे दृश्य दिसले. गड पण सोडून नाही झालेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी झाला असेल, मला ना एक्झॅक्टली माहीत नाही. गाईड सोबतच आहे मी पण. आमचा अर्धा ग्रुप अजून माग आहे. दिसत असेल तर काय माहीत. तो बघा तिथं येतात. अर्धी जण इकडं पोचलेले आहेत. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी नशीब मानतो माझं
जर मी एकटा आलो असतो ना, मी फक्त हा गड बघून गेलो असतो. पण मी ज्यांच्यासोबत आलो आहे, दीपेश दादा यांसाठी तर खूप प्रेम, खूप थँक्यू. त्यांनी मला विचारलं आणि मी आलो त्यांच्यासोबत. आणि जे मला नाव चुकीचं घेते असं फील होते, बट मोहन दादा म्हणून काय आहेत, जे गाईड आहेत आमचे, त्यांनी 2च शब्द बोलले, रायगडला येत आहे गड बघायला नाही, गड काय बोलतात, जगाला या, शिका. पण ते जे सांगतात ना, ते ऐकून खरंच विचार करायला भाग पाडतं. मला काय बोलू सुचत नाही. मी लक्की फील करतोय स्वतःला. मी फील करतोय गड. या म्हणजे सगळ्या गोष्टी बोलतात का, समोरासमोर आणतात ते जे बोलतात ना, त्यातून खरंच जसजसं आम्ही गड चढतोय तसं वाटत होतं की मी स्वर्गाच्या जवळ पोचत चाललोय. खरंच मला त्या क्षणी मी काही बोलू, मला हे काहीच सुचत नव्हतं. मी रायगड पाहण्यात आणि रायगडमध्येच दडलो होतो. जणू काही मी विसरून गेलो जगाला. आता आपण नाणे दरवाजाजवळ आलो. शिवरायांनी या राजाला, या लेखकाला, या कवीला कवींद्र किंवा राजकवी हा किताब दिला. ते याच्या पहिल्या अध्यायात एके ठिकाणी उल्लेख करतात की हा राजा हा विष्णूचा अंश आहे. विष्णू विरंशो विशेषण लोकपालाश संभव असा तो आपल्याला श्लोक मिळतो. जर आतमध्ये वास करणारा राजा हा जर विष्णूचा अवतार असेल, तर हे पुढचे 2 बुरुज हे त्या विष्णूचे द्वारपाल जय बुरुज असावेत. कागदोपत्री कोणताही ऐतिहासिक पुरावा कोणत्याही कालखंडातला नाहीये. फक्त ही समज फक्त आपण मानलेली आहे. हे जय विजय बुरुज हे त्या राजाचे द्वारपाल असावेत, म्हणून या बुरुजांना जय आणि विजय नाव दिले. दोघांची उंचीमध्ये 10 फुटाचा फरक आहे, परंतु दोघांचं वर बघितलं तर दोघांचं कर्तव्य सेमच आहे. तुम्ही कितीही मोठे असा, कोणी असा, स्वराज्याप्रती तुमचं कर्तव्य निष्ठा एकमेव असली पाहिजे, ते म्हणजे शिवराय आणि स्वराज्य. आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला. ग्रंथाचे ग्रंथकार होते रामचंद्रपंत अमात्य. रामचंद्रपंत अमात्य नावाचे ग्रंथकार होते. त्यांनी आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला. हे रामचंद्रपंत होते, ही मोठी तोलदार व्यक्ती होती आणि इतकी भारदस्त व्यक्ती होती, इतकी वजनदार व्यक्ती होती. या व्यक्तीने 5 छत्रपतींच्या अंडर काम केले. किती छत्रपतींच्या हाताखाली? 5. एवढी मोठी व्यक्ती होती. अमात्यपद त्यांना छत्रपतींनी दिलं होतं, आपल्या शिवप्रभूंनी, रामचंद्रपंत त्र्यंबक म्हणून. त्याच्यानंतर हे शंभूराजांकडे होते, राजाराम राजांकडे होते. राजाराम राजांनी तर कहरच केला ह्यांच्यावर जबाबदारी. म्हणजे हा माणूस किती मोठा होता बघा रामचंद्रपंत. राजाराम राजे जिंजीला गेले. मराठ्यांची पहिली राजधानी, दुसरी रायगड, तिसरी राजाराम राजे जिंजीला गेले. जिंजीवरून राजाराम राजांनी कारभार चालू केला. पण महाराष्ट्रात कोणतरी हवाय ना, कोणतरी एक कमांड सेंटर लागते ना. तुम्हाला कमांड कुठून तरी द्यावी लागते. आदेश कुठून द्यायचा? जिंजीवरून आदेश येणार, त्यामध्ये महाराष्ट्रातले मराठे लढणार, कमांड काहीतरी असावी. म्हणून ह्या रामचंद्रपंत अमात्यांना हुकूमतपणा हा किताब दिला. आणि म्हणले हुकूमतपणा म्हणजे राजाच तुम्ही समजा, त्यांच्या हुकमाने हा महाराष्ट्र चालवायचा. राजा नसताना महाराष्ट्र औरंगजेबाच्या प्रखर सैन्यासोबत जो लढला इतके वर्ष, याचं कारण हे आहे. त्याच्यानंतर राजाराम राजे गेले, ताराराणी आल्या, दुसरे शिवाजी आले आणि शाहू महाराज आले. आणि मग नंतर दुसरे शिवाजी जे होते, संभाजी छत्रपतींचे पुत्र, यांनी म्हणजे थोरले महाराज मसलत कसे करायचे, म्हणजे राज्य कसे चालवायचं आम्हाला माहिती नाही. रामचंद्रपंत आपल्याला माहिती असेल, आपण लिहा, ते कायदे सांगा. एक राज्य जर चालवायचं असलं तर 2 गोष्टी असतात. एक असतो लॉ आणि दुसरा असतात रूल्स. शिवरायांकडे रूल्स नव्हते, अलिखित लॉज होते. रूल्स तुम्ही ब्रेक करू शकताय, तुम्हाला पाहिजे तसं तोडून उडू शकताय, पण लॉज जर ब्रेक केला तर तुम्हाला पनिशमेंट असते. शब्द 2च आहेत, छोटे आहेत. आता लॉ लिहिलेले आहेत, पण राज्य मात्र रूल्स प्रमाणे चालतं. त्यामुळे ते पाहिजे तिथे ब्रेक होतं. शिवरायांना ते कळलं होतं, म्हणून त्याने तो प्रत्येक गोष्टीचं ते लिखित असायचं. तर हा त्या रामचंद्रपंत अमात्यांनी तो हे लिहिला. त्याच्यामध्ये ते लिहितात, दरवाजे बांधावे ते पुढे बुरुज देऊन.
येता जाता मार्ग तोफांच्या आहारी होईल ऐसे दरवाजे बांधावेत. ही जी तटबंदी आहे, या तटबंदीवर तोफा असायच्या. येता जाता मार्ग त्या तोफेंच्या आहारी असायच्या. शत्रू कसाही कोणत्याही परिस्थितीत या इथपर्यंत येऊ शकणार नाही. अशी त्यांनी व्यवस्था केली होती. जर यदाकदाचित शत्रू इथपर्यंत आलाच, शिवकाळाच्या अगोदरपर्यंत शिवरायांनी हा रायगड किल्ला घेईपर्यंत, रायरी घेईपर्यंत, हा रायरी घेण्यासाठी कुठेही कोणतीही मोठी लढाई झाली नाही. रायगडासाठी रक्तपात झाला नव्हता. निकोरी, निवळ, निर्भय असा हा किल्ला. म्हणून कदाचित शिवरायांनी हा तो निवडलेला असावा आणि भौगोलिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होता. शत्रू इथे पोचलाच आणि वर बघितल्यानंतर ज्यावेळी तुम्ही स्वतःभोवती एक गिरकी घेता त्यावेळी असं वाटतं मोठ्या कुठेतरी विहिरीत आलो. आणि दरवाजा कुठे आहे? फक्त तो दरवाजा कुठे? एकदम समोरच. मग इथे आल्याच्या नंतर ज्यावेळी जर शत्रू इथे आला तर ह्या ज्या जंग्या दिसतात ना, या इकडे 3 आहेत आणि इकडे 2 आहेत. ह्या जंग्यांमधून त्या शत्रूंचा वेध घेता येतो. उकळते तेल, गरम पाणी, अग्निबाण, निखारे, ज्या गोष्टी असतील ते शस्त्र किंवा जे अस्त्र जे असेल ते फेकून तुम्हाला मारून त्यांना तो शत्रूचा वध करता येतो. पण ह्या जंग्या बांधत असताना सुद्धा त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे. जर शत्रू तिथपर्यंत असेल ना तर त्या जंगीचा वापर होईल. या जंगीतून त्याच्यावर कोणतंही शस्त्र फेकलं जाणार नाही. शत्रू जर ह्या पायरीवर असेल तर ही जंगी वापरता येईल. ती नव्हे. तुम्ही बघा प्रत्येक जंगीच्या खाली जाऊन समोरचा वरचा आकाश दिसतो ना, त्या जंगीतून तोच मारा होतो, त्याच ठिकाणी होतो. अगदी प्रत्येक पर्टिक्युलर ते हे केलेलं आहे. म्हणजे शत्रू इथून मारणार तरी त्यांनी म्हटलं की दरवाजा तोडूया, हत्ती येणं जे शक्य नाहीये. रायगडावर आलेल्या हेनरी ऑक्झिंडरनी राज्याभिषेकाला जो आला 6 जून 1684 त्यांनी सगळं लिहिलं की येणारा मार्ग इतका बिकट असताना मी विचार केला ही 2 हत्ती आणि 2 घोडे वर आणले कसे. तो शॉक झाला. पण त्याला माहिती नव्हतं हे विचार करणारे शिवराय होते. हो, शक्ती आणि युक्ती यांचा संगम म्हणजे शिवराय, शक्ती आणि भक्ती यांचा संगम म्हणजे हा महाराष्ट्र. हे त्याला माहिती नव्हतं. मग शिवराय जर इथपर्यंत आला आणि जर हे करायचं हत्तीने जर हे करायचं तर हे शक्य नव्हतं. हा दरवाजा गेले 5-6 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कारखान्यामध्ये तयार होऊन आलेला आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा एक दरवाजा आणलेला, परंतु तो पावसामुळे तो खराब झाला. कारण त्याच्यामध्ये निष्ठा नव्हती ना. मग हा पुन्हा दुसरा बसवला आणि त्याच्यात ते खेळे वगैरे ते लावलेले आहेत. जर आपण बघितलं की ह्याच्यावर एखाद्या ओंडक्याचा प्रहार करून दरवाजा तोडूया तर गतीचे नियम, लॉ ऑफ मोशन्स कोणी लिहिले? न्यूटन. ते काय? न्यूटन. गतीचे नियम. जर गतीचे नियम बघितले 3 नियमांपैकी जर एक नियम तुम्हाला सांगतो, जर एखाद्या गोष्टीवर जर प्रहार करायचा असेल तर कशावर प्रहार करणार, कोणत्या गोष्टीने प्रहार करणार आणि ज्या गोष्टीने प्रहार केल्यानंतर त्याचा आकारमान, वस्तुमान आणि किती स्पीडने तुम्ही प्रहार करणार त्याच्यावर इज इक्वल टू किती प्रेशर लागणार. मग जर त्याच्यावर फोर्स जर किती लागणार हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं तर पाठीमध्ये रिबॉन्ड जाणार आहे. रिबॉन्ड जाणार कुठे? जागाच नाही ना शिल्लक. त्याच्यामुळे शक्यता आहे. म्हणजे दरवाजा हा अभेद्य राहणार. दरवाजा ब्रेक करणं शक्य नाही. हे अशी ही दरवाजाची ही बांधकाम शैली 350 वर्ष व्हायला आली, उलटून गेली, 400 वर्ष व्हायला आली. आजही हे सगळं बांधकाम जसंच्या तसं आहे. ह्याच्यामध्ये जे हे टाकलं, मिश्र टाकलं होतं ते मिश्र बाहेर आलं पावसाच्या ऊन वारा पावसाच्या दाबाने, पाण्याच्या दाबाने. परंतु बांधकाम मात्र जसंच्या तसं आहे. कारण त्यावेळी बांधकामामध्ये टाकत असताना निष्ठा नावाची गोष्ट ते मिक्स करायचे. आता आमच्याकडून तीच कमी झालेली आहे. कारण शिवराय कोणाचे आहेत? आपले आहेत ना. शिवराय आपले आहेत. त्यामुळे ही निष्ठा सध्या कमी झालेली असते. ही बदलली पाहिजे. निदान रायगडावर तरी येताना एक हे सगळं केलं पाहिजे. इथून तुम्ही त्यानंतर तुमच्या लक्षात येईल सर्वात वर जी नक्षी कोरली ह्याला बिल्वपत्र नक्षी म्हणतात. बेलाचं फळ, बेलाचं पान कोणाला वाहतात? महादेवाला वाहतात. ते कोरलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आहे तुमचं 2 बाजूला 2 जे आहेत त्यांना शरभ म्हणतात. शरभ शिल्प. काय म्हणतात? शरभ शिल्प. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये कांदेव नाही का? आता कांदेव नाही का? हिंदू धर्मामध्ये 4 पंथ आहेत. किती पंथ आहेत? 4. सांगा जरा. वेद झाले. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे वेद झाले. 16 आश्रम आहेत. गृहस्थाश्रमापासून पहिला होतो गर्भसंस्कार ते शेवटचा अंत्यसंस्कार. हे 16 संस्कार आहेत आपल्याकडे. या 16 संस्कारामधलं जीवन म्हणजे आयुष्य. हा सांगा. हिंदू धर्मामध्ये 4 पंथ. जाऊ द्या चला. वैश्य 1. शूद्र नाही. शूद्राच्या शिरोमणी नावाचा ग्रंथ अकबराच्या कालखंडामध्ये लिहिला गेला. त्याच्यामध्ये 4 ते वर्ण सांगितलेले आहेत. क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण. ओके. मुस्लिमांमधले 2 पंथ सांगा जरा.
शिया आणि वा हे पाठ पाहिजे ना आम्हाला. आपलं आहे ना, मी नेहमी सांगतो, लोक वाईट का हे सांगू नका, आपण चांगलं का हे सांगा ना. आपल्याला सवय लागली ना लोकांचं हे करायची. बौद्ध धर्मामध्ये 3 पंथ आहेत. कोणते कोणते आहेत? हिनयान, महायान आणि वज्रायान 3 आहेत. हिंदू धर्मामध्ये 4 पंथ आहेत. शैव, वैष्णव, तिसरा आहे गाणपत्य. शैव शिवाची उपासना, वैष्णव विष्णूची उपासना, गाणपत्य गणपतीची उपासना. आणि ह्या तिघांचं आम्हाला पटत नाहीये. आम्हाला काहीतरी प्रहार कडक उपासना करायची आहे. म्हणून 4था प्रश्न आला शाक्त पंथ. कोणता पंथ? शाक्त पंथ. ही कडक उपासना असते, कालीची उपासना. ह्या तिघांचा दिवस सकाळी पहिल्या पहाटे चालू होतो. ह्यांचा दिवसाची सुरुवात संध्याकाळी होते. हे पौर्णिमा पूज्य मानतात आणि हे मंदिरात पूजा करतील आणि हे स्मशानात. हे देवाच्या समोरची अगरबत्ती धूपबत्तीची राख कपाळाला लावतील, कंठाळा लावतील आणि हे एवढा तो करतो. असे हे पंथ. हा पंथाचा वाद चालू होता आणि याच्यावर कोल्हापुराच्या देवीवर आपण नंतर जाणार आहोत. या पंथाच्या वादामध्ये नंतर आपण शिर्के मातेसमोर बसू, त्यावेळी हा चर्चा आपली ती चालेल. हा पंथाचा वाद चालू असल्यामुळं कधी शैवानी वैष्णवावर, कधी वैष्णवानी शैवावर विजय मिळवलेला असतो. त्यावेळी नारायण नारायण असा जप करायचा आणि मग त्याच्या बापाने त्याला मारला. असं कोण? नारद. नारायण. मग तुझा नारायण कुठं आहे? या खांबात आहे वगैरे वगैरे. कोण तो? भक्त प्रल्हाद नारायण जप करायचा. नारायण म्हणजे कोण? विष्णू. पण त्याचा बाप हा शैवपंथीय होता, हिरण्यकश्यपू. वाद चालू झाला. कुठे आहे तुझा? म्हणले नारायण. म्हणल्या खांबात आहे. खांबाला लाथ मारली, तो बाहेर आला. तो जो बाहेर आला ना, तो विष्णूचं रूप आला, नरसिंह. त्यांनी त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. म्हणजे आता वैष्णव प्रबळ झाला शैवावर, परंतु हा हिरण्यकश्यपू उठला, मातला, त्यांना त्रास व्हायला लागतो. लोकांना दुनियेला त्रास द्यायला लागला. ब्रह्मदेवाने बघितलं की हे साले आता हा पृथ्वी नष्ट करेल, मग ह्याला रोखलं पाहिजे. कोणाला? नरसिंहाला. नरसिंह आणि हिरण्यकश्यपूला मारला ना, पण नरसिंहाला रोखलं पाहिजे, कारण नरसिंहाला सुद्धा ताकदीचा गर्व व्हायला लागलाय. मग त्यावेळी शिवानी जो अवतार घेतला या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, तो अवतार म्हणजे शरभ अवतार. मग त्यावेळी एक समज होती, पृथ्वी तलावर सगळ्यात मजबूत प्राणी कोणता? मोठा प्राणी, ताकदवान प्राणी तर हत्ती. अरे झूट. त्यावेळी तुमचा भले हत्ती असेल, परंतु आमचा राजा शरभ आहे. तुझ्यासाठी 4 हत्ती आम्ही पायाखाली लोलवतो. चल, इतका आमचा राजा स्ट्रॉंग आहे, म्हणून तो शरभ. काही वर्षांनी तो शरभ सुद्धा आपल्या ताकदीचा गर्व झाला, त्याला उन्माद चढला आपल्या ताकदीचा, या शरभाला सुद्धा. मग विष्णूने पुन्हा अवतार घेतला, तो गंडभेरूड अवतार. 2 चोच आणि 1 धड. कर्नाटका स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांचा जर लोगो बघितला तर तो तसा असतो. कर्नाटका रणजी क्रिकेट टीम त्यांचा लोगो बघा, तो असतो. आणि हाच लोगो, गंडभेरुडाचा लोगो, म्हणजे हे चिन्ह विजयनगरच्या साम्राज्याने राजचिन्ह म्हणून स्वीकारलं, कारण की वैष्णवपंथीय होते. ज्यावेळी आपण हिंदुस्थानचा विचार करतो ना, भारताचा, त्यावेळी नर्मदा नदी, विंध्याचल पर्वत आडवे जातात. वरच्या बाजूला जास्तीत जास्त मंदिरं ही शिवाची असतात, शैवपंथीय आहेत, आणि दक्षिणेत वैष्णवपंथीय आहेत. तिरुअनंतपुरम कोणतं तो मंदिर? पुन्हा हा तिरुपती बालाजी विष्णुपंथीय मंदिर. पद्मनाभन मंदिर. महाराष्ट्रात फक्त मीठ मसाला आहे. महाराष्ट्रात सगळा इकडची संस्कृती अर्धी आली आणि अर्धी आक्रमकांची संस्कृती आली. महाराष्ट्रात वाद आहेत सगळे. महाराष्ट्रामध्ये मात्र शैवपण आणि वैष्णवपण हा वाद आहे. शिल्प, मी सकाळी बोललो, शास्त्र कळलं की शिल्प कळतात, आणि शिल्प कळली शैली कळते, आणि शैली कळली की ती राजसत्ता कळते. हेच तसं आहे. आणि मग तो गंडभेरूड हा वाद चालू होता. म्हणून आमचा राजा किती स्ट्रॉंग आहे, तुमच्यासारखे 4-5 हत्ती आम्ही पायाखाली उडवलो होतो. त्याच्यामध्ये 30 ते 32 प्रकार आहेत या शरभांमध्ये. आणि आपल्याकडे जे उपनिषद आहेत त्याच्यामध्ये एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे शरभोपनिषद. या शरभावर सुद्धा उपनिषद आहे हो आपल्याकडे, कारण शिवाचा अवतार आहे तो. मग शरभ, त्याच्यामध्ये पंखरहित, पंखविरहित, 1 गज विजयी, 1 हत्ती, 2 हत्ती, 3 हत्ती, 4 हत्ती, 5 हत्ती, कधी कधी 6 हत्त्यांवर विजय मिळवलेला असतो. 4 पाय 4 हत्ती, 1 हत्ती तोंडात आणि 1 हत्ती शेपटीमध्ये, असे 6 हत्तींवर शरभांनी विजय मिळवला. असे षटगज विजयी शरभ सुद्धा दाखवले जातात. त्याला काही ठिकाणी पंख असतात, काही ठिकाणी पंख नसतात. असे ते 2 शिल्प आहेत दोन्हीकडे. खाली जे 2 आहेत ते कशाची प्रतीक आहेत, ते काय आहेत ते पहिल्यांदा
ते कमळ कमळ. आहे. त्याच्या खाली नाही ते हे शरफ झाले, त्याच्या खाली 2 शिल्प. हो ते काय आहेत? कमळ. हे कमळ आहेत. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कमळ हे कशाचं प्रतीक आहे? लक्ष्मीचं. ही 2 शिल्प माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची प्रतीकं म्हणून कोरलेली आहेत. जो राजा, जी राजसत्ता या दरवाजाच्या आतमध्ये वास करते, त्याच्याकडे लक्ष्मी म्हणजे धन, पैसा, आणि सरस्वती म्हणजे बुद्धी. बुद्धी हे निरंतर राहील. म्हणून ही शुभ चिन्ह कोरावी लागतात. पूर्वी आमच्या घरादारांवर, आमच्या दरवाजांवर ती असायची पूर्वी. आता आम्ही प्लेन दरवाजे आणले. काय त्याला सनमायकाचे वेगवेगळे प्लायवूडचे तसले दरवाजे आणले. पण आमच्याकडे ते गेलं, ते प्रतीक असायचं. लक्ष्मी यायची, अरे हा आपलंच आहे, चला आपलंच आहे. आता सगळं संपलेलं आहे. पण हे मात्र शास्त्र मात्र ते काही ठिकाणी राहिलंय. तर ते कसं आहे की पिंपळाकृती महिरप, बार्बरा केव्स, ज्या लोमेश ऋषींची गुहा ज्याला आपण म्हणतो बिहारमध्ये आढळलेली, पहिल्यांदा हा जो पिंपळाकृती जो शेप आहे तो तिथे मिळतो. काही लोकांनी हे म्हणले मुस्लिम स्थापत्य शैली. अरे जर मुस्लिम स्थापत्य शैली तर मुस्लिम राज्य त्या धर्माचा उदय किती इसवी सन 600 कितीला झाला, त्याच्या अगोदरपर्यंतची ही अशी शिल्पशैली ही आपल्याकडे अस्तित्वात होती. त्याच्यामुळे हे असं काय नाही आहे की आपली शैली आहे. बार्बरा केव्स ही आद्य गुहा, सगळ्यात पहिली गुहा, लोमेश ऋषींची गुहा बिहारमध्ये ही गणली जाते. तुम्ही गुगल सर्च करा, त्यांचा शेप हा असा आहे. आणि तो शेप मग आम्ही अगदी घरापर्यंत नेला. आणि आज आमच्या घराच्या वरांड्याचा शेप मात्र हा असाच असतो. काही ठिकाणी चौकोनी असतो, जे सातवाहन शालिवाहन कालीन आहेत, आणि नंतर मग हे असे असतात. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापले लॅटरेशन ते करत गेले. प्रवास चालूच होता. थोडे वर जाऊन आम्ही हत्ती तलावाजवळ बसायचे ठरवले. तिथे बसून आम्ही सुका नाश्ता करायचं ठरवलं. सुका नाश्ता करत असताना अचानक पावसाची जोरात धर आली. एवढ्या जोरात आली की जणू अर्धा तर मी स्वतः भिजलेलोच. बट तो क्षण हास्यमयी होता. असो, जिथं आम्ही बसलेलो तिथून टकमक टोकाचे खूप भारी असे दृश्य दिसत होते. तिथे आम्ही सर्वांनी फोटो आणि गप्पा मारल्या. त्यानंतर परत प्रवासाला चालू केले. मग आम्ही गडाच्या वरती पोचलो आणि तो क्षण खूप भारी होता. चारी बाजूला धुकं आणि त्या धुकाच्या भोवती दडलेले आपले महाराज सिंहासनावर बसलेले, छाती वर करून, जणू काय मी महाराजांना समोरच पाहतोय प्रत्यक्ष. तो क्षण खूप भारी होता. त्यानंतर आम्ही बाजारपेठ फिरला. बाजारपेठ फिरून झाल्यानंतर मग आम्ही विश्रांतीचं ठरवलं. चला आता भूक लागली तर जेवायला घेऊ. तुम्ही विचार करू शकता का, एवढा वरती टोकाला गडावर माणसं राहत होती, तिथे त्यांनी जेवणाची सोय केली. पिठलं भाकरी हे अत्यंत भारी असं जेवण, जसं जणू काय आम्ही शेतातच बसून खातोय. पण हे अनुभव खूप भारी असल्या कारणाने मी काय बोलू मला सुचत नाही. बट मी मन व्यक्त करतो तुमच्यासमोर. त्यानंतर प्रवास पुन्हा चालू झाला. आम्ही श्री जगदंबा देवी मंदिराजवळ पोचलो. आपल्या महाराजांनी या देवीची स्थापना केली होती. काही इतिहासकार आणि स्थानिक लोकांच्या मते ही देवी तुळजाभवानीचं रूप मानले जाते. आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही परत तिथेच थोडा वेळ बसलो. आत्ता आपण आलो महादरवाजाजवळ. राजांना डोळे भरून पाहून खूप भारी वाटले. त्यानंतर आम्हाला पंथ कोणते, संप्रदाय कोणते, वर्ग कोणते याबद्दल थोडीशी माहिती समजली. तुम्ही ऐका. जलमिती भस्म झालं. पण त्याच्यामध्ये त्रिपुंड भस्म, द्विदल भस्म, उभे पिळा असे वेगवेगळे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. आपल्या धर्मशास्त्रानुसार पिळ्यावरून तुमचा पंथ कोणता, तुमचा उपपंथ कोणता, संप्रदाय कोणता, हे बरंचसं पिळ्यावरून सुद्धा ठरवलं जातं. एकंदर 1300 किलो वजन आहे त्या शिवमूर्तीचं. 650 किलो वजनाचा खालचा जो पूर्ण भाग दिसतो, ते सिंह वगैरे बोलले 600 किलो, 450 किलोची शिवमूर्ती आहे. 230 किलोचा पाठीमागचा जी आसंदी आहे, जो हे आहे ती 230 किलोची, आणि जी तलवार आहे ती 20 किलोची. असं एकूण 1300 किलो वजन आहे. डिसेंबर 2012च्या दरम्यान काही लोक वर गेले. लोक म्हणजे शिवभक्त ते शिवभक्त वर गेले. शिवरायांच्या हातामध्ये जे तलवार बघा, टोक तिकडे उत्तरेकडे बाहेर निघालं, त्या टोक असलेलं कोणीतरी ते तोडलं. ते आम्ही विचारून येतात, विचार घ्यायचे असतात.
कुठे आम्ही अशा महापुरुषांकडून काय करतो ते करतो. त्याच्यानंतर ती पुन्हा बसवण्यात आली, परंतु जसं अगोदरचं वर्क होतं त्याचं पुन्हा ते वर्क झालेलं नाही. त्याच्यानंतर पुरातत्व खात्याने हे वरचं बांधकाम करायचं आहे, या सबबीखाली वर जाणं. माझ्या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची भेट तुम्ही प्रत्यक्ष जाऊन घेऊ शकत नाही का? आमच्याच काही जणांचे आमचेच काहीतरी होते. माझा राजा छत्रपती म्हणून पहिल्यांदा कुठे बसता मी दादा तुम्ही आता त्या ह्याच्यातून नाही बोलू शकत. ते नाही आहे, भारत आमचं पुढे देऊ शकतो. दर्शन घ्या आणि मग मागे. त्यानंतर आम्ही गडावर राजसभा, दरबार हॉल, सभा मंडप हे सर्व बघितले. आत्ता इथून पुढे जे तुम्ही ऐकणार आहे ते सगळे सीन अनकट असणार आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. महाराजांचा शेवटचा क्षण कसा असू शकतो हे ते दर्शवतात. ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येऊ शकतं आणि ही ऐकावं ही माझीसुद्धा इच्छा आहे. आता आपण उभे आहोत ना, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसाठी एखाद्याच्या हृदयातली दुखरी जागा म्हणतो जी सतत दुखत असते, तिला काढू पण शकत नाही आणि तिच्यासोबत जगणं असह्य होऊन जातं. अशी ही जागा म्हणजे हा दुर्गेश्वर श्रीमत श्री रायगडाचा बालेकिल्ल्यातला हा राजवाडा. इंग्रज वकील रायगडावर आला 1675ला. तो म्हणतो मी गडावर गेलो, एका अत्युच्च जागी त्याचा चौसोपी वाडा आहे, 4 पाके असलेला वाडा एका अत्युच्च जागी. श्रीमंत रायगडाचा विचार करत असताना गडावर 4 पाकी वास्तू असलेली ही एकमेव वास्तू. बाकी सगळे वास्तू काही वास्तू दुपाकी होत्या, काही 1 पाकी होत्या, परंतु 4 पाकी वास्तू असलेली ही 4 पाकी असलेली ही एकमेव वास्तू. मी गेलो एका चौसोपी वाड्यामध्ये, एका अत्युच्च जागी चौसोपी वाड्यामध्ये तो तिथे बसून तो कारभार पाहतो. तो म्हणजे शिव, असं त्याने लिहिले. 6 जून 1674 या दिवशी शिवप्रभूंचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या नंतर काही दिवसांनी शिवराय दक्षिण दिग्विजयाला गेले आणि शिवराय दक्षिण दिग्विजयावर असतानाच एक अघटित अशी घटना घडली या स्वराज्यामध्ये. स्वराज्याचे युवराज भावी छत्रपती युवराज संभाजीराजे हे स्वराज्य सोडून मुघलांना दिलेरखानाला जाऊन मिळाले. तोपर्यंत शिवराय दक्षिण दिग्विजय राखून करत. त्या पितापुत्रांची भेट पन्हाळ्याला झाली. पन्हाळ्याला त्या पितापुत्रांमध्ये झालेला संवाद या महाराष्ट्राच्या बाप बेट्यांनी नेहमी कानात साठवून ठेवण्यासारखा. शिवरायांनी संभाजी राजाला नवे आपल्या लाडक्या शंभू बाळाला जवळ घेतला असेल. हृदयाशी कवटाळला असेल आणि विचारला असेल, शंभू बाळ 2.5 वर्षाचे त्याच वेळी सैनिक साहेब मला सोडून गेल्या. तुमच्या आईसाहेब मी झालो, तुमचे आबासाहेब मी झालो. शंभू बाळ बाळ तुमचं काही चुकलं का? आम्हाला तुम्ही मोठे झालात, सांगायचं तरी होतं की काय चुकलं. आणि त्याच वेळी त्या शंभू बाळाने आपल्या बापाच्या आबासाहेबांचे पाय धरल्याचे. आबासाहेब तुमच्या पायाची आण आहे आम्हाला, काही नाही, सगळं आहे. तुमचं जे जे संकल्पित आहे ना तेच मी करणार आहे. परंतु हा तुमचा शंभू बाळ राजकारणाचा बळी ठरला. आबासाहेब शिवराय म्हटले असेल, आम्ही आता तातडीने रायगडावर जातो. तिथली परिस्थिती निवाळली, तिथली परिस्थिती मावळली की मग आम्ही पुन्हा तुम्हाला घ्यायला पन्हाळ्यावर येतो.
आणि त्याच्यानंतर पाठमोऱ्या आकृतीकडे शंभूबाळ शिवरायांच्या बघत राहिले. त्यांना सुद्धा माहिती नसावं ही जी पाठमोरी आकृती दिसते माझ्या बापाची चालणारी, ही पाठमोरी आकृती आता शेवटचीच. आता आबासाहेब म्हणून मी कुणाला प्रत्यक्ष आवाज देऊ शकणार नाही. अहो शंभूबाळ म्हणून हा आवाज आता माझ्या कानी कदापि येऊ शकणार नाही. पन्हाळ्याच्या त्या 4 भिंतींनी तो बाप बेट्यांचा शेवटचा संवाद ऐकला. राजे रायगडावर आले 15 मार्च 1680. या दिवशी रायगडावर राजारामांचं लग्न त्यांनी प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई यांच्या बरोबर केलं. राम आणि जानकीची जोडी त्यांनी जमवली. 30 मार्च 1680 या दिवशी सूर्याला ग्रहण लागलं. ग्रहण काळात शिवरायांनी अनेक दानधर्म केले असतील. ग्रहण काळात शिवरायांनी स्नान केलं असेल. आणि बघता 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 दुसऱ्या दिवशी शिवरायांना ज्वराची व्याप्ती झाली, ताप आला. आणि ही बातमी साऱ्या रायगडावर पसरली. ऐकलत का शिवप्रभू आजारी आहेत? ऐकलत का शिवप्रभूंना व्याधी झाले? सगळे हाड वैद्य आले, राजवैद्य आले, जो जो पाहिजे तो सगळ्यांना रायगडावर बोलवण्यात आलं. आणि आपण उभ्या असलेल्याच याच 4 भिंतीमध्ये एका कोपऱ्यात शिवराय एका पलंगावर निवांत पडले होते. कदाचित राज्याभिषेकाच्या समयी समर्थ रामदास स्वामींनी दिलेल्या शिसवाच्या पलंगावर महाराज पडले असतील. तो चेहरा निस्तेज, डोळ्यामध्ये वेगळेच भाव शिवरायांनी ओळखलं. आता आपल्याला बोलवणार नाही. आता आपला मैत्र आपल्याला न्यायला आलाय. कोण मित्र? मित्र मृत्यू. महाराजांनी रायगडावर उपस्थित असलेल्या जनार्दन पंत, हनुमंत, रामचंद्र पंत, अमात्य, सोयराबाई साहेब साऱ्यांना राजाराम राजे साऱ्यांना आपल्या जवळ बोलवलं. शिवराय त्या पलंगावर पोहोचले होते. त्यांना सवंगड्यांना शिवरायांनी बोलवलं. सारे आपले सवंगडी नव्हे, स्वराज्याचे उपस्थित असलेले सवंगडी. बाजी कदम सुद्धा त्याच्यामध्ये होते. शिवरायांचे खास अंगरक्षक आमच्या कोंजरचे शिवरायांच्या बाजूला उभे राहिले. जी राज शिवरायांची वाणी शेवटचे शब्द बोलू लागली. ऐकलत का? आमची तो अवधी झाली. आता आम्ही जाणार. उपस्थित असलेल्या साऱ्यांच्या डोळ्यातून आसवांचा धबधबा चालू झाला. राजा कुठं? आम्ही कैलासाला जाणार. राजामध्ये आणि हे गडकोट, हे स्वराज्य, हे आऊसाहेबांचं स्वप्न, हे आबासाहेबांचं स्वप्न, महाराज साहेबांचं स्वप्न. तुम्ही एक काम करा, तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यू लोकच आहे. या अगोदर किती उत्पन्न झाले तितके गेले. आम्ही सुद्धा जाणार. तुम्ही चुकूर होऊ नका. काशीचा विश्वेश्वर सोडवा, सप्त सिंधू मोकळे करा. आता अवघे बाहेर व म्हणले. आम्हाला आता श्रींचं स्मरण करायचं आहे. सर्वांनी महाराजांना शेवटचा मुजरा केला. राज, तुम्ही जिवंत असताना झालेला हा आमचा शेवटचा मुजरा. या दरवाजातून प्रत्येक जण बाहेर निघाला. बाहेर दरवाजा बंद करण्यात आला. मध्ये अवधी गेला. दुपारचा 12चा प्रहर उजळला. आतून काही आवाज येईना. बाहेर गेलेले स्वराज्याचे सवंगडी पुन्हा आतमध्ये आले.
त्या दिवशीपेक्षा त्या दिवशी दरवाजा जरा जास्तच करकार लावू. आतमध्ये येऊ बघ. त्या पलंगावर माझा जाणता स्टेज पडला होता. राजांचा देह होता. सहकारी आले. राज हात सोडत आत खाली पडला. हातात सोन्याचा कडा खनखन वाजला. नव्हे तो त्याचा आवाज होता. उपस्थित असलेल्या लोकांनी पायाला मिठी मारली. राज उठायला राज नव्हतं. राज दिग्विजयाला गेलं होतं ना आमचं. दक्षिण दिग्विजय करून राजा आलेले. आता राजे निघाले उत्तर दिग्विजयाला. आता स्वारी कैलास. आता माझा सह्याद्रीचा शिव त्या कैलासाच्या शिवाच्या भेटीला निघाला. त्या मातीच्या कणाकणाला जर तुम्ही विचारत ना काय रे माझ्या राजाचा शेवटचा क्षण तू अनुभवलेस ना, तर तो सुद्धा डोळे ओले करून सांगतो होय मी पहिला. मग सांग ना, तूच एकमेव साक्षीदार आहेस रे याचा. शेवटच्या क्षणाला शिवराय काय म्हणले ते म्हणले काय नाही म्हणले शिवराय. माझा रायगड, माझा स्वराज्य, माझा शंभू बाळ, माझ्या मासाप आणि माझे सवंगडी, ते एवढंच म्हणत म्हणत शिवराय गेले. आजही माती जर तुम्ही कानाला लावलीत ना, तर या मातीमधून जगदंबचे स्वर नक्की कानात. आजही तुम्ही ही माती तुम्ही जर चाळलीत आणि हातात घेतलीत ना, आजही माती थरथर कापते आणि ती त्याच्यामध्ये जिवंत ऊर्जा संचारते. का अख्ख्या दुनियेसाठी शिवाजी महाराज गेले असतील, किती पावले असतील. खऱ्यानं शिवराय गेले नाहीत. शिवराय या रायगडाच्या मातीमध्ये आजही आहेत. शिवरायांचा शेवटचा श्वास या रायगडाच्या मातीमध्ये आहे. शिवराय जात नाहीत. शिवराय म्हणजे व्यक्ती नव्हे, शिवराय म्हणजे कर्तृत्व. शिवराय म्हणजे महाराष्ट्राचा आधार. शिवराय म्हणजे माझ्या बापुड्यांचे शौर्य. शिवराय म्हणजे माझ्या माता भगिनींचा पदर. शिवराय म्हणजे आमच्या आमच्या मंदिराचे कळस. शिवराय म्हणजे आमच्या दारापुरी तुळस. इथे जे खड्डे दिसतात ना, लोकांनी इथली माती आपल्या देवघरात थोडी थोडी जपून ठेवली. दररोज स्पर्श करतात त्या मातीला. लई नको तव तेजाचा अंश म्हणतात. जास्त नकोय मला, काही नकोय. वरती येणं बंद करण्याच्या अगोदर या मातीचा निदान स्पर्श या आपल्या पायांना व्हावा ना, म्हणून उघड्या पायांना. आपली तेवढी लायकी नाहीये शिवरायांच्या शेवटच्या श्वासाने पुनीत झालेल्या मातीवर पाय देण्याची. त्या उभ्या देहाच्या चामडं सोडून त्याचे मोजड्या जरी शिवप्रभूंना घातल्या ना, तर ते पांग फिटणार नाहीये. परंतु आपण त्यांचीच लेकरं आहोत गड्यांना. कधी जर रायगडावर जर आलात ना, तर सांगा कच्च्या बच्च्यांना, रायगडावर फक्त फोटो काढायला जाऊ नको. रायगडावर जायचं असेल ना, तर तो शिवरायांचा शेवटचा श्वास अनुभव. अरे जगाला जगामध्ये सगळ्यांनी ज्यांनी मान्य केले ना, होय हा राजा जनतेचाच होता, त्या राजाने माझा शेवटचा श्वास इथे घेतलाय. हो, आजही आमच्या तान्या बाळाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज की जय म्हण, तो जय म्हणतो. आजही शिवराय सोडून महाराष्ट्राची व्याख्या कधीच पूर्ण होऊ शकत नाही. नवे शिवराय सोडून या हिंदुस्थानात हिंदूंची व्याख्या कधी पूर्ण होऊ शकत नाही. देव देश धर्म याच्या व्याख्या जर तुम्हाला बनवायच्या असतील ना,
तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घ्यावं लागतं. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घ्याल ना, तर त्याच्या पाठोपाठ श्रीमद रायगड नावाचा एक गड त्याच्या सोबत येतो. का? हे नातं ते आहे, हे ऋणानुबंध ते आहे, हे आहे, हे अनुभवा. आणि मग छत्रपती वाढले तो. ही गोष्ट शत्रूला कळली तर शत्रू आक्रमण करण्याची भीती असते. गडाचे दरवाजे पहिले बंद करा म्हणले. गडाचे दरवाजे बंद करण्यात आले. मोरोपंत पिगळे फुलमारी परगण्यामध्ये. अण्णाजी तर तो आणि कुठे तरी मोठमोठे नेते नव्हते होते. रामचंद्रपंत अमात्य होते. हनुमंत म्हणते ते होते. अशी काही मंडळी शिल्लक होती गडावर. सारी राजचिन्ह शिवरायांना घालण्यात आली. हातामध्ये सोन्याचे कडे घातले, पायामध्ये सोन्याचे तोडे घातले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, गळ्यामध्ये आणि भवानीचा तळा घातला आणि सारी राज अलंकार युक्त अशी शिवरायांची शेवटची यात्रा निघाली. शिवरायांची पालखी सजली. पालखी नव्हती ती, होती शिवरायांची ती. ज्या तोऱ्यामध्ये ज्या अभिमानाने 6 जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी हत्तीवर विराजमान होऊन माझा राजा जगदीश्वराच्या मंदिराला छत्रपती म्हणून गेला ना, तशी अंतयात्रा निघाली या नगारखान्यातून बाहेर आणि निघाली पुन्हा जगदीश्वरच्या मंदिराकडे. राजा महाराज म्हणून शिवराय ज्या वाटेने गेले होते ना, त्याच वाटेने शिवराय आता त्या दिल्लीमध्ये चौघांच्या खांद्यावर या श्रीमद रायगडाने महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात आनंदाचा क्षण अनुभवला. 32 मानाचं सोनेरी सिंहासन अनुभवलं. आणि माझ्या या श्रीमद रायगडाने महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात दुःखाचा क्षण म्हणजे माझ्या शिवप्रभूचं मरण सुद्धा अनुभवलं. जो व्यक्ती जी गोष्ट तुम्हाला सर्वोत्कृष्ट सुख देते ना, तीच व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं दुःख सुद्धा देते. हे तुम्हाला रायगड शिकवतो. रायगड तो आहे. रायगड 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 म्हणजे रायगड नव्हे, जगदीश्वर मंदिराच्या दक्षिण तटावर असलेल्या शिलालेखाबाहेर शिवरायांच्या आज्ञेने त्या रायगडाच्या अगोदर श्री लावलंय. श्रीमद रायगड का लावलं त्याचं स्पष्टीकरण आपण तिथे देणार आहोत. श्री लावलंय. काय तुम्ही रायगड रायगड करत बसताय? श्रीमद रायगड म्हणायचं बस करा. आणि एवढं होऊन सुद्धा शिवप्रभूंचा शेवटचा श्वास अनुभवून सुद्धा तुम्हाला जर रायगड फक्त मस्करी आणि सेल्फ्यांचं पॉइंट वाटत असतील ना, बस करा रायगडवर येणं. गरज नाही. इथे जातीचेच यावे, शिवप्रभूंना समर्पित असणारे जे यावे. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा ते नव्हे, शिवरायांना अभिप्रेत असणारे तेच हवे तुम्ही. आजही आमच्या या 40-50 मुलांसमोर एक दोन जर महिला सुरक्षित उभ्या राहत असतील ना, ही देण माझ्या शिवरायांची. जा तालिबानमध्ये राहून दाखवा. शिवराई माझी. त्या दगडांना दगड करण्याचं जर स्वप्न कोणाचं होतं ना, तर ते शिवरायांनी पूर्ण केले स्वप्न मासा बिजाऊंचं. का? आता आम्ही दगड राहिलो नाहीत, आता आम्ही गड झालो. हे स्वप्न पूर्ण केलंय. आणि त्या माझ्या राजाने ते शेवटचा श्वास घेतला. ही आणि अंतयात्रा निघाली. आणि ज्या कधीतरी तो माझा लेख वाचा, मी ग्रुपवर पाठवेन. ज्या रस्त्याने ज्या राजपथाने शिवरायांची गौरवशाली मिरवणूक पाहिली ना, हाती घोडे पुन्हा फेटे शेले पागोटे, त्या राजदरबार त्या राजरस्त्याने राजपथाने शिवरायांची शेवटची अंतयात्रा सुद्धा अनुभवली. सगळ्यांचे चेहरे पडलेले, प्रत्येकजण आपल्या डोळ्यातून अश्रूचा अभिषेक त्या मातीला घालतोय. प्रत्येकाचे डोईवरचे मुंडासे बाजूला फेकलेले आहेत. उघड्या बोडक्या डोळ्यांनी शिवरायांसोबत व्यतीत केलेला काळ प्रत्येकजण आपण अनुभवतोय. शिवरायांसोबत केलेल्या मोहिमा अनुभवतोय. शिवरायांसोबत घेतलेल्या रणनीती आठवतोय, घेतलेले निर्णय आठवतोय. आणि प्रत्येक जण चाललाय
राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर यात्रा गेली जगदीश्वराच्या मंदिरासमोर. तिथे दहनविधी तिथे सांगणार आहे मी तुम्हाला. वरण झालं तिथे सरण रचलं असेल, सरणाला आग दिली असेल आणि महाराज गेले असेल कैलासला. ओढ होती ना त्यांना कैलासाला जाण्याची. पण 50 वर्ष होऊन फक्त 1.5 महिना झाला होता हो. ओढ होती त्यांना कैलासाला जाण्याची. का? त्यांचे खासे साथीदार पुढे गेले होते. महाराज साहेब शहाजीराजे पुढे गेले होते. आऊसाहेब पुढे गेल्या होत्या आणि लाडकी सईबाई सरकार सुद्धा पुढे गेल्या होत्या. कदाचित शिवराय गेले असतील आणि त्या स्वर्गाच्या दरवाजात गेल्याच्या नंतर आरती घेऊन एक सौभाग्यवती येताना दिसली. स्वर्गाच्या दारात शिवरायांचे पाय उमळले, पुढे थांबले, पाहिलं स्वर्गाच्या दारात ते आरती घेऊन आपल्या कोण आणि साडी राजवस्त्र राजसंभार बाजूला सारून सई म्हणून एक प्रेमाची मिठी मारली असेल. बाईसाहेब ऐकलत का? आम्ही मृत्यू पावलो. शंभूबाळ शेवटच्या क्षणी माझ्या बरोबर नव्हता. बाईसाहेब तुम्ही गेले आणि आम्ही प्रेमच विसरतो. बाईसाहेब ते पहा आमचा शंभूबाळ. आबासाहेब मला समजवायला येतील. आबासाहेबांचा निरोप येईल. आबासाहेब मला आज रायगडावर राजधानीवर न्यायला येतील याची वाट पाहण्यावर पाहतात. सईबाई सरकार आजही आबासाहेबांच्या शंभूबाळाच्या आऊ सुद्धा मी झालो. आबासाहेब सुद्धा मी झालो. शंभूबाळाला समजलं, परंतु माझ्या शेवटच्या क्षणी माझा शंभूबाळ माझ्या जवळ होता. आणि तेव्हा एक जोडपा येताना दिसला असेल आईसाहेब म्हणून त्या चरणावर हे लोटांगण घातलं असेल आणि म्हटलं शेमा साहेब हेच का हो? आयुष्याचं ध्येय तुमचं होतं की माझ्या मुलांना राजा व्हावं आणि जनतेचं रयतेचं राज्य निर्माण करावं. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी मी राज्य निर्माण केलं आणि त्याच्यानंतर फक्त 12 दिवसांनी तुम्ही आमचा देह सोडलात. साहेब तुम्ही गेलात आणि शिवबा ही हाक मारणारे राज महाराज म्हणून मुजरा घालणारे असंख्य होते, परंतु वाश भले शाबास रे शिवबा असं म्हणणारा अधिकारी कोण राहिलं नाही. मासाहेब आम्ही एकटे पडलो होतो, परंतु फिकीर नसावी मासाहेब आम्ही आलो तुमच्यासोबत. आजही सारे वरून बघत असतील पावनखिंडीमध्ये पडलेले बाजीप्रभू फुलाजी प्रभू असतील, त्या बहलोखानावर गेलेल्या आमचे सेनापती प्रतापराव गुजर असतील, त्या सूर्याचे काकडे असतील, 101 बहादर आमचे वर गेले. आमच्या सिंहगडावर पडलेला आमचा शिवरायांचा लाडका तान्हा असेल, सगळे गेले असतील वर. आजही बघत असतील, कुठून तरी म्हणत असतील वा भले शाबास रे माझ्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनो, इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्ही या श्रीमद रायगडावर येताय आणि माझ्या शेवटच्या आठवणींमध्ये अश्रू ढालताय. आज मला वाटलं होय मी राज्य केलं होतं वाघांवर. आज मला वाटतंय होय मी राज्य केलं होतं जिवंत माणसांवर. माझी रयत म्हणून आजही तुम्ही मला हे करताय. श्रीमद रायगड येऊन 4 शिवरायांचा शेवटचा क्षण ऐकून 4 अश्रू ढालून तुम्हाला काय वाटलं असेल हे माहिती नव्हे, परंतु माझ्या शिवप्रभूंना आज मात्र नक्की वाटलं असेल. इथून घरी गेल्याच्या नंतर पुढचे 2 दिवस तरी घरातल्या शिवाजी महाराजांच्या फोटोला नजरेला नजर द्यायची आपली हिंमत होत नाही. हे या मोहिमेचं सार. ते आठवतो काय आहेत महाराज, ते जाणवतं. इतके दिवस फक्त फोटो म्हणून पूजत होतो नव्हे, अरे हे राजा आहेत हे आठवतं. जाऊया. मी तो क्षण शब्दासह सांगू शकतच नाही. मी काय बोलू त्या क्षणाबद्दल. माझे ऐकून पूर्ण अंग थरथर कापत होतं. तुमचेही कापत असेल आता. तो क्षण ऐकल्यावरती माझ्या समोर असा धडत होता. समोर क्षण चाललाय असं वाटत होतं. मी जास्त काही बोलत नाही त्याबद्दल. त्यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिराकडे वळालो. जगदीश्वर मंदिराकडे जात असतानाची वाट खूप भारी होती. 4ही ठिकाणी सह्याद्रीचे दर्शन होत होते
आणि तो क्षण मी खरंच विसरणार नाही. जे क्षण काही वेळापूर्वी जे तुम्ही ऐकला, महाराजांचा शेवटचा सण, त्याचा विचार अजूनही सुद्धा मी माझ्या माइंडमध्ये चाललेला. मी शब्दाचं बोलूच शकत नाही. तो क्षण माझ्यासाठी किती स्पेशल आहे, तो किती महत्त्वाचा आहे. असो, मंदिराजवळ पोचलो. खूप मस्त दर्शन झाले. त्यानंतर जगदीश्वर मंदिराच्या अगदी समोर होळीचा दरवाजाजवळ शिवछत्रपतींचा पुतळा, आम्ही तिथं गेलो. महाराजांचे दर्शन घेतले, पाया पडले. त्यानंतर तिथे एक लेख कोरलेला, त्याबद्दल आम्हाला खूप भारी अशी माहिती समजली. ते तुम्ही ऐका. पाचाड कोटातले एक शिलालेख सांगितला. पाचाडच्या कोटावर किल्ल्याच्या नावाबद्दलचा होता. किल्ल्याच्या नावाबद्दलचा होता. रायगडचा नामांतरणाचा शिलालेख होता. इस्लामीकरण. बाहदे शाह आलमगीर गाजी सिकंदर शाह हाजी अब्दुल रजाक दिसीदा रुपे रायरी बिनाकत केशव इस्लाम मुगीरा आफागशी मुआजिज करतो तो होता. शिरकाई देवीच्या पायथ्याशी एक शिलालेख आहे. श्री शिरकाई देवी जीर्णोद्धार शके असे रायगडावरचे नेमकेच शिलालेख आहेत. महादरवाज्यातून ज्यावेळी आपण आतमध्ये घुसतो, शिवतो, त्यावेळी आतमधल्या कमानीवर उजव्या बाजूला 3 अक्षर आहेत. न, ल आणि त किंवा त अशी ती 3 अक्षर आहेत. इकडे सेवेची ठाई तत्पर हिराजी इंदुलकर पाहिलं. हो. हिरोजी इंदुलकर जे स्थपती होते, महाराजांचे इंजिनियर्स होते. ज्यांनी ह्या रायगडासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, त्यांचं तो नाव तिथे लिहिलेलं आहे. त्याच्याबरोबर जी एक छानशी कथा जोडली जाते, सर्वांनी ऐकली सुद्धा असेल. त्या कथेला ऐतिहासिक पुरावा नाहीये, परंतु त्या कथेतून बोध घेण्यासारखं आहे. चिराग, त्या कथेतून बोध घेण्यासारखं आहे. असाच हा एक शिलालेख, हा 2 चरणाचा संस्कृत भाषेतला देवनागरी लिपीतला हा शिलालेख आहे. लिपी देवनागरी आहे, परंतु भाषा संस्कृत आहे. शिलालेख इथून चालू होतो. पहिला कडवा इथून चालू होतो आणि उभे 2 दंड आणि 1 आकडा दिसतोय. हो. सर दिसतोय. तुम्ही बघा, कारण विषय कोर्टाचा आहे. विषय कोर्टाचा असल्यामुळे वकिलांनाच मॅनेज केलेलं बरं, म्हणून त्यांना म्हणलं सर तुम्हीच बघा. 1 आकडा आहे. इथून दुसरा श्लोक चालू होतो, इथे संपतो. पहिल्या श्लोकामध्ये या रायगडावर बांधकाम कुणाच्या आज्ञेने केली आणि ज्याच्या आज्ञेने केली तो राजा छत्रपती कधी झाला याची तिथी दिलेली आहे. काय दिलेली आहे? तिथी का महत्वाची असते? कारण ज्या दिवशी एखादी घटना घडते, पुढच्या वेळी ग्रहांची स्थिती सेम त्या दिवशी तशीच असते, म्हणून ती तिथीनी. कोल्हापूरच्या देवीचा किरणोत्सव साजरा होतो तारखेने, त्याच दिवशी ती तिथे येते. बरोबर. तो सूर्योदय तिथेच होतो. सगळे ग्रह तारे नक्षत्रे त्या त्यावेळी ते तिथेच असतात. कोणत्या तिथीला राजाचा राज्याभिषेक झाला ते दिलंय. इथून दुसऱ्या श्लोकामध्ये या रायगडावर काय काय बांधकामं केली, नक्की कुठे केली, कोणी केली आणि कुठपर्यंत टिकणार आहेत याचं स्पष्टीकरण दिलंय. इनॉग्रेशन स्टोन असतो आपल्याकडे. एखादं रस्त्याचं काम केलं की एक इनॉग्रेशन स्टोन लावतो, त्याला काय म्हणतात आपला उद्घाटनाचा एक दगड लावतो, उद्घाटनाची शिळा लावतो. हा तसाच समजा, किंवा हा वॉरंटी कार्ड समजा, किंवा हा वादविवाद नष्ट करणारा एक पुरावा समजा. तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, परंतु हा आहे. हा जगदीश्वर की व्याडेश्वर याच्यावरून वाद झाला होता. आमचे मार्गदर्शक मित्रवर्य आदरणीय राज मेमाने सर यांनी भारतीय संशोधन मंडळामध्ये तो एक मीटिंग घेऊन हाच जगदीश्वर हे सप्रमाणामध्ये याच्यानुसार सिद्ध केलंय सध्या तरी. त्यामुळे त्यांना कुणी सध्या काउंटर केलं नाहीये, क्रॉस केलेलं नाहीये. म्हणजे सध्या हाच जगदीश्वर आहे हे आपण मानूया. श्लोकाची सुरुवात होते श्री गणपतये नमः. श्री ए दिसतोय, तो न आहे, संस्कृत मध्ये दिले. श्री गणपतये नमः. प्रासाद दो जगदीश्वरस्य जगतामानंद दोनोज्ञ य श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः. जगाला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद श्री छत्रपती जो सिंहासनावर बसलाय यांच्या आज्ञेने मी बांधला. जगाला आनंद देणाऱ्या
जगदीश्वराचा प्रासाद. प्रासादो या शब्दावरून पुन्हा वाद चालू होतो. प्रासादो म्हणजे प्रासाद म्हणजे राजवाडा. मग तो जगदीश्वराचा राजवाडा नसतो, देवाचा वाडा राजवाडा नसतो. मग का तो आहे का नक्की? परंतु इथे ज्यावेळी हा दुसरा शब्द येतो नरेंद्र सदने, नरेंद्र म्हणजे राजा, सदन म्हणजे राजाचं घर, त्यावेळी मात्र हा प्रासादो हा शब्द जगदीश्वरासाठीच, कारण तो देव आहे, हा त्यासाठीच वापरला असावा या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचतो. प्रासादो जगदीश्वरस्य जगतानंद दोनुज्ञ य सिंह छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत. हा राजा सिंहासनावर बसला त्यावेळी त्याच्या आज्ञेने आम्ही हा जगदीश्वराचा जगाला आनंद देणारा प्रासाद बांधला. महाराजा सिंहासनावर कधी बसला? शाके शायनव बाणभूमी गणनदा संवत्सरे ज्योती संवत्सरे ज्योती राज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तिथो. ही जर तिथी आपण डिकोड केली तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी मिळते. पुन्हा ह्याच्यावरून महाराष्ट्रात वाद चालू झालाय की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी की महाराजांचा जो तांत्रिक राज्याभिषेक केला निश्चलपुरी गोसावींनी किती तिथी आहे याच्यावरून पुन्हा वाद चालू आहे. महाराष्ट्र आणि वाद किंवा मराठ्यांचा इतिहास आणि वाद हे काय गोष्ट नवीन नाही. मी नेहमी सांगतो आमच्या इतिहासामध्ये कोळसा सुद्धा आहे आणि आमच्या इतिहासामध्ये चंदन सुद्धा आहे. काय घेऊन उघडायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं. समजलं? शाके शके श ए नव श म्हणजे षटकार म्हणजे किती? 6. लक्ष द्या. आता सिक्रेट ऑफ शिलेदार पाहिला तुम्ही? हो. त्याच्यामध्ये बघा तो उलटे अक्षर घेतो त्याचं सोर्स इथे आहे. श ए नव 6. 9 म्हणजे 9. बाण म्हणजे 5 आणि भूमी म्हणजे 1. 6 9 5 1. शके 6 9 5 1. परंतु संस्कृत मध्ये अंक लिहिल्याच्या नंतर एक मेथड हे आपल्याला वापरावं लागतं. अंक नाम वामतो गती. अंक लिहायचे आणि उलटे वाचायचे. 6 9 5 1 म्हणजे 1 5 9 6. शके 1596. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरात ज्योतिराज मुहूर्त असताना हा राजा सिंहासनावर बसला. कोण म्हणतोय? शिलालेख म्हणतोय. हा शिलालेख कोणी लिहिलाय? तर हा शिलालेख हिरोजीने लिहिलाय. बरं, हिरोजींनी ह्या रायगडावर काय काय बांधकामं केली? वापी कूप तडाग. वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर. चिराग. वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर. कूप म्हणजे मोठा तलाव. तडाग म्हणजे कूप म्हणजे छोटा हाऊस जो आपण पाणी शिंदून काढतो तो. तडाग म्हणजे मोठे मोठे तलाव. आपण 2 पाहिले. एक पाहिला हाती तलाव, त्याच्या बाजूला एक आहे तो गंगासागर तलाव. तिथून समोर आहे काळा हौद, पलीकडे आहे कोळीम तलाव, या कोपऱ्यात आहे कुशावर्त तलाव. रायगडावरची अशी पाण्याची क्षमता खूपच मोठी होती. मगाशी तुम्हाला मी सांगितलंय. तडाग राज रुची रम्य वने. नाणे दरवाजाच्या बाहेर शिवरायांनी मुद्दामून वन तयार केलं होतं. त्या आज्ञापत्रामध्ये शिवरायांचं वाक्य रामचंद्रपंत अहमद त्यांनी घातलेलं आहे की कलारग्याची किंवा कमारग्याची झाडे बहुत यत्ने करून राखावी, कारण की झुंजियामध्ये हाशम घालायला उपयोगी पडतात. कमरग्याची म्हणजे ही कारवी, त्याची झाडं ती तोडू नये. त्यांनी वने विथिके, एखाद्या बाजारपेठून जाणारा मुख्य रस्ता असतो त्याला विथिका असं म्हणतात. स्तंभे, महाराजांनी तिथे 3 स्तंभ उभे केलेले आहेत. त्या प्रासादामध्ये बालेकिल्ल्यामध्ये 1 आणि 2 बालेकिल्ल्याच्या तटबंदीला लागून बाहेरच्या बाजूला. कुंभी गृहे, कुंभ या शब्दाचे पुन्हा 2 अर्थ निघतात. कुंभ म्हणजे माठ, कुंभ म्हणजे हत्ती. इथं लिहिलंय कुंभी गृहे म्हणजे डबल असावेत, 2 असावेत. इथे कदाचित माठांची घरे असावीत. माठ कसले होते तर माठ होते तोफेच्या दारूचे, आणि त्याची 2 घरं म्हणजे 2 दारूखाने आपल्याकडे असावेत. ह्याचे सध्या तरी आपल्याला त्यांचे अवशेष मिळतात. एक त्या टकमक टोकाच्या अलीकडच्या बाजूला आणि एक 12 टाक्यांच्या तिथे. कुंभी गृहे नरेंद्र सदने, नरेंद्र म्हणजे राजा, नरेंद्र सदन म्हणजे राजाचा राजवाडा.
भ्राली है मीही ते. मी रायगडावर वापी, कूप, तडाख, राजरुची, रम्य वने, वितिके, स्तंभे, कुंभीगृहे हे सगळं बांधलं. मी कुठे बांधलं? हे श्रीमद रायगिरो गिराम विषये हिराजिना निर्मित. हे मी सगळं कुठे बांधलं? श्रीमद रायगडाच्या अगोदर शिवरायांनी काय लिहिलंय? किंवा शिवरायांच्या आज्ञेने हिरोजींनी काय लिहिलंय? श्री लिहिलंय. काय लिहिलंय? श्री. श्री लिहिलंय. ज्या वेळी आम्ही आमच्या तीर्थक्षेत्राचा विचार करतो ना, त्यावेळी आम्ही प्रत्येक आमच्या तीर्थक्षेत्राच्या समोर श्री लावतो. श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र शिर्डी. ते सोडावो, आमच्या खेडेगावांमधून 1.5 दिवसाचे, 2.5 दिवसाचे, 2 दिवसाचे ते अखंड हरिनाम सप्ताह सोहळे असतात. त्याच्यावेळी ते पॅम्पलेट छापतात. त्यावेळी सुद्धा आपल्या गावाच्या पुढे श्री क्षेत्र लावतो. इतर वेळी मुक्काम पोस्ट असतं, पण त्या दिवशी मात्र आपलं गाव काय असतं? श्री क्षेत्र. का? ते अखंड हरिनाम होणार आहे, अखंड देवाचं नामस्मरण होणार आहे. आमच्या वेळी ते सोडावं. आमचे जे धर्मग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता, श्री रामायण, श्री ज्ञानेश्वरी, काय लावतो समोर? श्री. हे सुद्धा मागे सोडा. आमच्या हिंदू धर्मामध्ये तुमचा जन्म जर हिंदू आईबाबाच्या पोटी झाला असेल ना, तर वेगळी क्रिया करण्याची गरज. काही जणांमध्ये बाप्तिस्मा घ्यावा लागतो, काही जणांमध्ये सुनता करावी लागते. इथे काही नाहीये. तुम्ही आईबापाच्या पोटी आलात हिंदू, तर तुमच्या नावापुढे काय लागणार? श्री. श्री. मग हिराजींना हा रायगड काय अभिप्रेत आहे? श्री. श्री तीर्थक्षेत्र या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. मग तीर्थक्षेत्र कधी होईल? श्री. आम्ही मानू तेव्हा ना, आम्ही याचं पावित्र्य राखू तवा. तेव्हा पुन्हा पावित्र्यावर मिळणार आहे. श्रीमद रायगिरो गिराम विषये हिराजिना निर्मित. कोणी हे सगळं निर्माण केलंय? हिराजिना हिराजी निर्मित. इंदुलकर किंवा हिरोजी इंदुलकरांनी. बरं, हे सगळं ह्या राजाची कीर्ती, राजाच्या राज्याची कीर्ती आणि रायगडावर जे जे हे सगळं उभं केलंय ना, त्याची कीर्ती, ह्या रायगडाची कीर्ती कुठपर्यंत टिकेल? यावत चंद्र दिवाकरो विलसत असे स्थावसे मृभुजंगते. जोपर्यंत आकाशात चंद्र आणि दिवाकर म्हणजे सूर्य. मगाशी म्हणलेत ना, अरुण नव्हे, दिवाकर म्हणजे सूर्य. आकाशात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ह्या रायगडाची कीर्ती, ह्या राज्याची कीर्ती, रायगडावर बांधलेल्या या वास्तूंची कीर्ती राहील असं कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? निरोजी. कोणाला वाटतं? निरोजी. हिराजी इंदुलकरांना वाटतं. मग या हिराजींना वाटतं म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे का? हो. मला उत्तर हवंय आता. आम्ही शेवटच्या सेशन मध्ये सकाळपासून चालू झालंय, मी शेवटाकडे बोलतो. आता मला आता उत्तर पाहिजे. हिराजींना वाटतं म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे का? हो. वाटलं पाहिजे का? हो. साधा प्रश्न. हा रायगड कोणाचा? आपला. शिवराय कोणाचे? आपले. शंभूराजे कोणाचे? आपले. मासाब जिजाऊ कोणाच्या? आपल्या. उत्तर काळजीपूर्वक द्या. आता एखादा महिना तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कंपनीत भरल्याच्या नंतर दुसऱ्या महिन्याच्या 5, 6 किंवा काही जणांना 1 तारखेला तुमच्या अकाउंटवर एक बॅलन्स येतो. युअर अकाउंट बॅलन्स क्रेडिटेड इज. तो कोणाचा? का रे, तोंड का बंद झाले? मला थेट उत्तर हवंय वकील साहेब. तो कोणाचा? तो कोणाचा? तुम्ही जिला रिचार्ज मारता ना, जिच्या बरोबर फिरायला जाता, जिच्यासाठी हसू नका, जिच्यासाठी खर्च करता, जिला तुम्ही बॉयफ्रेंड सोनू, गर्लफ्रेंड सोनू, मोनू, ठोनू, सोनू का आणि काय काय म्हणता, ती कुणाची? माझी. बायको कोणाची? सर क्षमा असावी, कुठे गेले ते? मी समजण्यासाठी जरा कठीण शब्द वापरतोय. कोणाची? आपली. कोणाची? कोणाची? 1962 साली पेदेमेरे व्यंकट सुब्बाराव यांनी प्रतिज्ञा लिहिली, भारत माझा देश. भारत माझा देश आहे. मग तुम्हाला जर हा रायगड श्री बनवायचा असेल, रायगड तीर्थक्षेत्र बनवायचं असेल, तर उत्तर पुन्हा पाहिजे मला. हा रायगड कोणाचा? माझा.
तरच याला श्रीमद रायगड म्हणा, तरच याला श्री रायगड म्हणा. नसेल झेपत तर रायगडावर नाही आलात तरी चालेल. रायगड म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. रायगड म्हणजे पर्यटन क्षेत्र नव्हे. सरकार दरबारी असेल तो पर्यटन क्षेत्र. तुमच्या आमच्या सामान्य शिवभक्तांसाठी हे तीर्थक्षेत्रच का? माझ्या शिवप्रभूंचा श्वास रायगडावर आहे, शिवप्रभूंचं स्वप्न रायगडावर आहे. त्याला वंदन करायसाठी यायचंय. सेल्फ्या आणि व्हिडिओचा पाऊस पाडण्यासाठी रायगडावर नाही आलेत तरी हरकत नाही, नका येऊ. इंग्रजांनी 1818 ते 1880 82 84 पर्यंत रायगड बंद केला. काय झालंय? नाही झालं, काय नाही होत. रायगडचा वैभव यावत चंद्र दिवाकरवर टिकणार आहे. तुम्ही नाही आलात सेल्फ्यांसाठी, रायगड नाही बंद होत. यायचं ते यासाठी. कोणाचा रायगड? माझा. आईबाप आपले म्हटले ना की आईबापाच्या वाटणा करणाऱ्या अवलादी महाराष्ट्रभूच्या पटलावर आजही आहेत. की जमीन आपली म्हटली ना की अर्धा वावर तू विक, अर्धा वावर मी विकतो म्हणणाऱ्या एक अवलादी या रायगडाच्या महाराष्ट्राच्या पटलावर आजही आहेत. जमिनीत जर गेली तर देश म्हणून प्रेम कोणावर करणार आहोत? सियाचीन जगातली सर्वात उंचीवरची युद्धभूमी, तुंग आमची उत्तर सीमा, इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू सीमा, सीमा इंच इंच लढू. इंच इंच सीमा लढण्यासाठी, ती राखण्यासाठी धारातीर्थी पडणारे जवान आमचे आणि एकरा एकराने वावर विकणारे नालेक पण आम्ही. 1962 साली ना त्या औरंगजेबाच्या सरदारांना माझ्या शिवप्रभूंनी एक पत्र लिहिलं. पत्र फारसी भाषेमधलं आहे. हे पत्र त्यांचे जे मुन्शी होते नीलप्रभू यांच्या अक्षरात लिहिलं. शब्द शिवरायांचे, अक्षर नीलप्रभूंचं. त्या पत्रामध्ये ते म्हणतात, इन कस रा मो फिजत इ वतन खुद लाजिम. इन कस रा मो फिजत इ वतन खुद लाजिम. वतन हा अरेबिक शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ होतो पितृभूमी. मातृभूमी असा होत नाही, परंतु आपण घेताना तो मातृभूमी असा घेतो आणि मग आम्ही गाणं गातो, हे मेरे वतन के लोग. मग तो पितृभूमी, ही भूमी माझी मातृभूमी आहे शिवराय म्हणतात. आणि तिचं रक्षण करणं याचं कर्तव्य आहे म्हणतो आणि ते मी करत राहणार. पुढे म्हणतात, संबंध तलाश बेकायास. संबंध म्हणजे घोडा. अरे माझ्या या सह्याद्रीमध्ये कल्पनेचा वारू चालवणं सुद्धा मुश्किल आहे. तुम्ही काय मला पकडणार म्हणताय? मला पकडायला अफजल खान आला होता. याचा काय निकाल लावला तुम्हाला माहिती आहे ना? हो. शिवराय त्यांना सांगते, धमकी देते, तुमच्या हिंमत असली तर या बघू. कोणाच्या जोरावर? या सह्याद्रीच्या जोरावर, या गडकोटांच्या जोरावर. शिवराय कोणाचे? माझे. कोणाचे? माझे. अरे कोणाचे? माझे. हा श्रीमद श्री रायगड कोणाचा? माझा. म्हणून या रायगडाला काय म्हणावं? श्रीमद रायगड. निदान श्री रायगड एवढं तरी म्हणा. माझी इच्छा म्हणून नव्हे, शिवप्रभूंची इच्छा म्हणून. इथून घेऊन जायचं, काय जायचं तर ते घेऊन जायचं. इथे आल्याच्या नंतर या समाधीच्या समोर कोणीही घोषणा कधी देऊ नये. समाधी सोबत सेल्फी काढू नये. तुमची थोबडं संभाजी ज्या शिवप्रभूंच्या शेवटच्या त्या समाधीसोबत तुम्ही नको. इथे 1925 साली समाधीचं बांधकाम चालू असताना 6 फुटावर पहाड लागली आणि त्याच्यानंतर ती काही लोक खाली उतरली. सावकाशपणे माती बाजूला केली. त्यावेळी सी आकाराचे 2 दगड मिळाले. त्याच्यामध्ये एक जस्ताची पेटी होती. पेटी उघडली, त्याच्यामध्ये माझ्या शिवप्रभूंची रक्षा मिळाली. कोणाची राख? छत्रपती शिवाजी महाराजांची राख. मग सातारा कोल्हापूर गादीकडे थोडी थोडी पाठवण्यात आली. काही लोकांकडे ती देण्यात आली. आजही काही लोकांकडे वैयक्तिक संग्रहामध्ये नेमक्या 2-4 लोकांकडे आहे. उरलेली रक्षा पुन्हा या समाधीच्या खाली ती व्यवस्थितपणे आदरपूर्वक दफन करण्यात आली. त्यावेळी उपस्थित असलेल्या साऱ्या जणांनी त्या जस्ताच्या पेटीला हात लावला. हात अंग शहारलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शिवप्रभूंना आम्ही नाही बघितलं हो, शिवप्रभूंची राख. माझा हा रायगडचा क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. मी ज्या प्रकारे हा रायगड फिरलो, जर मी एकटा आलो असतो तर मी असं कधीच फिरलो नसतो. मुळात मला रायगडची ही माहितीसुद्धा कधी भेटली नसती. इनफॅक्ट मी यूट्यूबवरती जाऊनसुद्धा व्हिडिओ बघितले नसते. आपण
ह्या जनरेशनमध्ये आहे की आपल्याला ही माहिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला टाईमच देता येत नाही. आपल्याला आपलेच प्रॉब्लेम्स मोठे वाटतात. पण विचार करा, त्या क्षणी महाराजांनी जी शपथ घेतली, जर ती शपथ आज घेतली नसती, ती शपथ जर त्यावेळी घेतली नसती, तर आजचा हा क्षण आपल्यासाठी कसा असता थोडा विचार करा. मीही करतोयच. माझ्या डोक्यात अजूनसुद्धा रायगडचे ते प्रत्येक क्षण अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत. रायगडवरून येऊन खूप टाईम झाला असेल मला, तरी मी रायगड अजून विसरलो नाही. माझी इच्छा अजूनही अशी तिकडंच वळते की परत कधी जातो आहे रायगडकडे. असो, हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज हा ब्लॉग आपल्या भाऊ बहिणींना, जे आपल्यापेक्षा बारके आहेत, त्यांना पेन पाठवा. कारण की ते नवीन पिढी आहे, त्यांच्यापर्यंत महाराजांची ही मोहीम आणि ही माहिती पोचणं गरजेचं आहे. गडकिल्ले का बघावे, का जपावे, हे सर्व सांगितलेले आहे. धन्यवाद.